नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये. चला मंडळी, गरमी तर वाढली आहे की नाही तुमच्याकडे? बरे, आमच्याकडे तर खूप वाढलेली आहे. चला तर मग आज आपण एक मस्त अशी थंडगार सगळ्यांच्या आवडीची असं चॉकलेट विथ क्रीम ही रेसिपी बनवूया. झटपट तयार होते. इथं बघू शकता, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलंय ना. मग आपण पटकन रेसिपीकडे वळूया. अप्रतिम अशी रेसिपी बनते आणि कमी वेळामध्ये तयार होते. खायला अतिशय टेस्टी अशी बनते. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे किंवा असं गोलसर भांड घ्यायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला क्रीम व्हीप करायची, आणि व्हीप करायचे मशीनचे जे 2 रॉड असतात ते आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे अर्ध्या ते 1 तासासाठी थंड करून. त्यानंतर इथे डिलिशा व्हीप क्रीम घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता, फक्त व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. हा 1 किलोचा पॅक आहे, तो 225 रुपयाला येतो आणि 2-3 रेसिपी हमखास बनल्या जातात. ही क्रीम तुम्ही केकसाठीही वापरू शकता, किंवा तुम्ही क्रीम बनवून ठेवली ना, तर तुम्ही फ्रीजमध्ये अशी बनवून ठेवली तर झटपट तुम्ही पटकन स्ट्रॉबेरी विथ क्रीम, चॉकलेट विथ क्रीम अशा पद्धतीचं बनवू शकता. शक्यतो वापरताना व्हिपिंग क्रीमच वापर करा, म्हणजे व्यवस्थित क्रीम बनली जाते. हा पॅक जर तुम्ही आणल्यानंतर एकदम कडक असेल, फ्रीजरमध्ये ठेवलेला असेल, 10 मिनिटं बाजूला काढून ठेवा आणि त्यानंतर क्रीम बनवायला घ्या. आता मी बघा 1 कप घेतलेला आहे, ह्या बाउलमध्ये घालून घेते. थोडासा असा गोलसर बाउल घ्यायचा आहे की जेणेकरून आपण व्हिप करत असताना आहे ना, त्याचे शिंतोडे बाहेर ओढले जातात आणि मग ते पसरट बाउलमध्ये अस्ताव्यस्त इतर ठिकाणी पडले जातात, खाली जागा खराब होते. तर त्यासाठी आहे ती शक्यतो तुम्ही असा गोलसर बाउल घ्या. बघा, आता आपण सुरुवातीला 2 वर किंवा 3 वरती व्हिपिंग क्रीम म्हणजे मशीन ठेवायची आणि व्हिप करून घ्यायची. असं करत करत त्यानंतर मग आपण थोडासा मधून थोड्या वेळासाठी थांबायचे, 1-5-10 सेकंदासाठी, पुन्हा व्हिप करायला घ्यायचे. त्यानंतर ते 3 ते 4 वरती ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित क्रीम आहे ती व्हिप होते आपली. तर बघू शकता आपली क्रीम व्हिप झालेली आहे. ऑलमोस्ट जास्तीत जास्त 4 मिनिटं लागलेली आहेत मला क्रीम व्हिप करायला. भांडं थंड करून घ्यायचं, आणि भांडं जर थंड नसेल तर त्याच्या खाली बर्फाचे तुकडे ठेवायचे दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि ते भांडं त्याच्यावरती ठेवून द्यायचे. इथं बघू शकता मस्त अशी आपली क्रीम तयार होत चाललेली आहे. क्रीम आपली तयार झालेली आहे, कसं बघायचं ते तुम्हाला आता सांगते. आता इथं बघू शकता आपली क्रीम ऑलमोस्ट तयार झालेली, मी उचलून दाखवते. ज्यावेळेस अशा पद्धतीनं चिपकली जाते आणि ज्यावेळेस आपण जे भांडं असतं ते उलटं केलं तरी क्रीम खाली सांडत नाही, तर समजायचं की आपली क्रीम आहे ती परफेक्ट तयार झालेली आहे. बघा, आता मी भांडं पूर्ण उलटं करते तरी सुद्धा क्रीम त्यामधली सांडत नाहीये. तरी सुद्धा मी आणखीन एक मिनिट आणखीन फिरवून घेणार आहे आणि बंद करणार आहे. बघा, काय परफेक्ट अशी आपली क्रीम आहे ती व्हिप झालेली. त्यासाठी तुम्ही व्हिपिंग क्रीमचाच वापर करा, म्हणजे ही क्रीम तुम्हाला क्रीम जे केक आपण बनवतो त्याच्यावरती बी ड्रेसिंगला वापरू शकता. बघा, एकदम परफेक्ट अशी क्रीम व्हिप झालेली आहे, अप्रतिमच, आणि किती लवकर झालेली ती तुम्ही बघू शकता. चला तर आता हे आपण असंच आहे, ही क्रीम ती काढून घेतलेली आहे, आणि आता आपण थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता अर्ध्या 1 तासासाठी, आणि त्यानंतर बनवायला घेतलं तरीही चालू शकतं. आता इथं डार्क चॉकलेटचे चिप्स घेतलेले छोटे छोटे, ते आपण वरती ड्रेसिंगसाठी वापरणार आहे. त्यानंतर चॉकलेटची आईस्क्रीम घ्यायची आहे. बघा, आता इथे चॉकलेटची आईस्क्रीम घेतलेली आहे, आणि आता आपण सर्व करून घेऊया. चला तर मग, सगळं बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. सुरुवातीला आपण जी क्रीम व्हिप करून घेतलेली त्याची लेअर खाली घालून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यावरती आईस्क्रीमची लेअर टाकायची आहे. आता इथे आईस्क्रीम मी 2 स्कूप टाकणार आहे. कप मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल लेअर द्यायची आहे. त्यानंतर याच्यावरती आईस्क्रीमवरती पुन्हा व्हिप क्रीम लावून घ्यायची आहे. थोडीशी अशी पसरवून घ्यायची, म्हणजे त्याची लेयर्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित दिसल्या जातील. बघा, आता याच्यावरती चॉको चिप्स घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला आवडत असतील, जास्त आवडत असतील तुम्ही जास्त टाका, कमी आवडत असतील तर त्याचा वापर येतो थोडासा कमी करा. त्यावरती पुन्हा थोडीशी मी क्रीम घालून घेणार आहे, आणि ॲक्च्युली इथं आहे ना ते चॉकलेट सिरप असतं ते मी वरून घालून घेणार आहे. तुम्ही सुरुवातीला कपाच्या सरभोवतीही लावलं तरीही चालू शकतं. मी दुसऱ्या छोट्या कपामध्ये दाखवते की त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता. पुन्हा याच्यावरती आहे ते आपण आईस्क्रीमची लेअर लावणार आहे. इथं बघू शकता काय मस्त असं दिसतंय, बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर त्यावरती पुन्हा एकदा क्रीमची लेअर घालायची, पण मी वरची जी लेअर आहे ना आपलं फुल झालेलं आहे, तर अर्ध्या ह्याच्यामध्ये क्रीम घालून घेते आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आईस्क्रीम ठेवलेली आहे, आणि त्याच्यावरती चॉको चिप्स टाकलेले आहेत, आणि त्यानंतर आपण सर्व करायची. काय अप्रतिम अशी दिसते बघा. घरच्या घरी किती झटपट तयार झाली आणि कमी वेळामध्ये तयार होते. आणि तुम्ही हे एकदा क्रीम आणून ठेवली, बनवून ठेवली, तर तुम्ही 2-3 दिवस बनवून असं खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता घरच्या घरी झटपट. बघा काय अप्रतिम अशी दिसते. मग तुम्ही कधी करताय
नक्कीच करून बघा. याचबरोबर आपली स्ट्रॉबेरी विथ क्रीमची रेसिपी संगीता सोमी किचनवरती अपलोड झालेली, तीही पाहायला विसरू नका. तुम्हाला जर ती आवडत असेल स्ट्रॉबेरी विथ क्रीम तर ती बनवा, आणि चॉकलेट विथ क्रीम आवडत असेल तर ही बनवू शकता. आता बघा, असं कपाला आहे ना, किंवा जे आपण ग्लास घेणार आहे त्याला साईडून असं सिरप लावून घ्यायचंय थोडंसं. त्यानंतर त्याच्यामध्ये पहिली लेअर आहे ती क्रीमची घालून घ्यायची. थोडंसं असं पसरवून घ्यायचं क्रीम घालत असताना. थोडी फ्रीजमध्ये ठेवली ना क्रीम की थोडीशी अजून टाईट बनली जाते, आणि तुम्हाला सॉफ्ट आवडत असेल तर लगेच तुम्ही खायला घेतली तरी चालू शकतं. बघा, आता त्याच्यावरती आपण आईस्क्रीम घालून घेऊया. आईस्क्रीम थोडीशी कडक झाल्यामुळे चमच्यामधून लवकर हे होत नाहीये. बघा, आईस्क्रीमची लेअर घालायची, ती थोडीशी अशी पसरवून घ्यायची आहे, म्हणजे त्याची एक छान अशी लेअर दिसती. त्यावरती आता आपण पुन्हा थोडीशी जी व्हीप क्रीम करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची, किंवा मग चॉको चिप्स घातले तरीही चालू शकतं. बघा, आता याच्यावर आईस्क्रीमवरती मी थोडेसे चॉको चिप्स घालून घेते, आणि त्यावरती आपण क्रीम घालून घेऊया पुन्हा. बघा, काय मस्त असं दिसतंय का नाही? अप्रतिमच, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल. आता याच्यावरती तुम्ही चॉको चिप्स थोडेसे घातले तरी चालेल, मुलांना खूप आवडतात तर तेव्हा टाकले तरी चालू शकतं. यावरती मी पुन्हा आईस्क्रीमची लेअर देऊन घेणार आहे. बघा, काय अप्रतिम अशी आपली रेसिपी झालेली आहे, खूपच सुंदर. चला तर बघ मंडळी, तुम्ही पण करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला मात्र विसरायचं नाहीये. आता वरतून आहे ते आपण क्रीमची लेअर द्यायची, त्यावरती थोडेसे चॉको चिप्स आहेत ते सर्व करायचे. बघा, अशा पद्धतीने काय मस्त भारी दिसतंय की नाही? आणि त्यानंतर आपण सर्व करून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं आहे ते चॉकलेट सिरप घालून घ्यायचं आहे. चॉकलेट म्हणलं की सर्वांचंच खूप फेवरेट असतं. बघा, आता आपली चॉकलेट विथ क्रीम ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, बनवून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.